सुखद गोड बातमी घेऊन मुंबई पुणे मुंबई 3 येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला. कसं वाटतं? मुंबई पुणे मुंबई 3 येणार आहे हीच खूप गोड बातमी वाटते मला. छान वाटतंय आणि वेगळी एक्साइटमेंट आहे कारण त्या फॅमिलीमध्ये सुद्धा खूप आनंदोत्सव साजरा होतो आहे. त्यामुळे एक अशी सेलिब्रेशनची फिल्म येते आहे, नोकझोकवाली फिल्म येते आहे, खऱ्या माणसांची फिल्म येते. मला नेहमी असं वाटतं की ही फिल्म करताना आम्हाला पुन्हा गौरी आणि गौतम आणि त्यांच्या कुटुंबाला भेटता येतं. त्यानिमित्ताने आमचे ते जवळची मंडळी काय करतायत ते बघता येतं आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तिसऱ्या भागाची निर्मिती होते. त्यामुळे आता ते एन्झायटी आली आहे मला की आता लवकर प्रेक्षकांनी बघायला पाहिजे सिनेमा, म्हणजे त्यांचं फीडबॅक लवकर कळेल. ॲब्सोल्युटली मुक्ता म्हणली ते ॲब्सोल्युटली करेक्ट आहे आणि खूप एक्सायटेड होत. आणि ॲक्च्युली आता असं आहे की 10-12 दिवसात रिलीज आहे. सो आता सगळीकडे जातो आहे, प्रेस इव्हेंट्स करतो आहे, लोकांना भेटतो आहे, अदरवाईज ग्राउंड इव्हेंट्स करतो आहे, लोकांना भेटतो आहे. आणि टीझरचा प्रतिसाद, ट्रेलरचा प्रतिसाद, गाण्याचा प्रतिसाद जर आपण ऑन ग्राउंड बघितला तर फार एक्सायटेड होत. आणि आता कधी एकदा 7 डिसेंबर येते आणि कधी एकदा चित्रपट लोकांना दाखवतो असं झालं आहे. 8 वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झालेला. गौरी नकार द्यायला निघालेली आणि कुठेतरी गौतमने तिला प्रेमात पाडलं आणि आता आई बाबा होणार आहेत. वी आर प्रेग्नेंट. काय सांग? आय थिंक इट्स अ ब्युटिफुल जर्नी. कॅरेक्टर म्हणून आणि ॲक्टर्स म्हणून वी आर व्हेरी ब्लेस्ड की आम्हाला इतकी लॉन्जिटिव्हिटी असलेलं पात्र करायला मिळते. जनरली काय होतं की मुक्ता खूप छान म्हणते की तुम्ही एक कॅरेक्टरला भेटता, मग त्याचा सिनेमा होतो, मग तो सिनेमा रिलीज होतो आणि मग ते कॅरेक्टर तुम्हाला परत कधीच भेटत नाही. मग कोणतरी त्याचा रिमेक करतं 10-20 वर्षांनी, पण तेव्हा तुम्हाला ते कॅरेक्टर जगता येत नाही. मुंबई पण मुंबईच्या निमित्ताने आम्हाला गौतम आणि गौरीला दर 2 वर्षांनी पुन्हा भेटता येतं. आणि एवढं करून ते सेम वागत नाही आहेत, ते इव्हॉल्व्ह होत आहेत, ते मॅच्युअर होत आहेत, त्यांचे इमोशन्स बदलतात, पण डीप डाऊन दे द सेम 2 पीपल. तर आम्हाला ॲक्टर्स म्हणून ते करायला मिळतं, ह्याचा फार आनंद आहे. आणि वी आर व्हेरी ब्लेस्ड अँड व्हेरी लकी की आम्ही हे करू शकतो. मला सतीशची गंमत वाटते की तो आणि त्याची रायटर्सची टीम इतक्या छान पद्धतीने ती गोष्ट कशी काय लिहू शकतात. म्हणजे त्या पात्रांचे स्वभाव, मग सिनेमा आम्ही जेव्हा वाचन करतो तेव्हा लक्षात येतं की हो रे यार, यांच्यात असंच होऊ शकतं आणि हा असंच बोलेल आणि ती अशीच वागेल, किंवा त्याला माहिती असतं की ती आरशात बघणार असेल त्याच्याकडे ती कसं बघेल, इतकं कसं क्लॅरिटी असू शकते याचं मला खरंच कौतुक वाटतं. त्यामुळे मला जी शंका वाटते की ही सगळी मंडळी पॅरलली कुठेतरी आयुष्य जगतायत, सतीश त्यांच्या कुठेतरी जवळ राहतो असं मला वाटतंय, इतकी तिला ती सगळेजणं माहिती आहे. त्यामुळे खूप गोड आणि छान प्रोसेस आहे आणि आम्ही लकी आहोत की यामध्ये आम्ही दोघं काम करू शकतोय. आमच्या घरची मंडळी म्हणजे सिनेमातली घरची मंडळी त्यामध्ये आहेत. सतीशसारखा एक इतका सेन्सिटिव्ह दिग्दर्शक त्याला मिळाला आहे. आणि म्युझिक पण, म्हणजे म्युझिकची मला गंमत वाटते याकरता की पहिल्या भागाचं कधी तू आणि त्याची ती ट्यून ती अजूनही रेंगाळते पुढच्या 2 आणि 3 भागात. तिसऱ्या भागातही कुठेतरी त्याची झलक दिसून जाईल. तर हे खूप अवघड आहे संगीतकारांसाठी सुद्धा, त्या जोडीसाठी सुद्धा, की ते त्याच जॉनरमध्ये किंवा त्याच काय म्हणू त्या एका कुठच्यातरी वेगळ्या जगात घेऊन जातात ते आपल्याला मुंबई पुणे मुंबईच्या, आणि अचानक आपण तिकडे जातो तर ते खूप अवघड आहे मेंटेन करणं. त्यांची ती तार सुटली नाही, त्यांचं त्यांनी ट्यून केले गिटार, त्यातून त्याच ट्युनिंगवर आहे. म्युझिकबद्दल बोलतच आहोत तर तिसऱ्या भागात आपल्याला ग साज आणि त्या गाण्यातून गौतम दिसणारे साज घालतात, तर तो एक एक्सपिरियन्स कसा होता? आयकॉनिक कारण हे गाणं आयकॉनिक गाणं आहे. मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर असा मराठी माणूस नाही ज्यांनी हे गाणं ऐकलं नाही. आणि आय थिंक इट्स अ पर्सनल हाय की हे गाणं आपल्यावर पिक्चराईज होतं आहे, म्हणजे आपल्यावर म्हणजे आमच्यावर हे गाणं पिक्चराईज होतं आहे आणि हे गाणं परफॉर्म करायला मिळतं स्क्रीनवर. आय थिंक ॲक्टर म्हणून आमच्यासाठी खूप, शांताराम बापूच्या फिल्मचं गाणं आहे, पिंजराचं गाणं आहे, म्हणजे ते गाणं परफॉर्म करायला मिळणं आय थिंक इट्स अ ग्रेट हाय ॲज अन ॲक्टर. आणि ते फक्त कुठला पब्लिसिटी स्टंट किंवा एक गिमिक किंवा एक गाणं कसं रिक्रिएट केलं असं नसून, त्या गाण्याची तुम्ही जेव्हा पिक्चर बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या गाण्याची तिथे जी प्लेसमेंट आहे ती किती ॲप्ट आहे आणि ते गाणं कसं त्या सिच्युएशनला ॲप्ट आहे. सो हॅट्स ऑफ टू सतीश आणि हॅट्स ऑफ टू अविनाश आणि विश्वजित, ज्यांनी त्या गाण्याची ओरिजिनॅलिटी न जाऊ देता, त्याच्या आत्म्याला न हात लावता ते गाणं इतकं छान रिक्रिएट केलं आहे की ते तुम्हाला जुन्या गाण्याची आठवण तर करून देतच, पण आजचं गाणं म्हणूनही तुम्हाला ते खूप आवडतं. फारच मजा. एक तर अशा गेटअपमध्ये आम्ही दोघं एकत्र कधी दिसलो नाही आहोत. फेटा, नथ, ढोल, पुण्याच्या ढोल पथकात मुंबईच्या गौरीनी ढोल वाजवणे यातच खूप काही सतीश बोलून जातो.
आणि गौरीसाठी ते फार फार स्पेशल आहे, कारण पहिल्या भागामध्ये त्यांनी एक कविता केलेली आहे गौतमनी, पण ती त्याच्या एक्स गर्लफ्रेंड विषयीची आहे. तर जे आता गौरीच्या आयुष्यात गौतम आल्यानंतर जी रोमॅन्टिक गाणी म्हटली जातात ती तिच्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. त्यामुळे गौरीचंच वर्णन आहे ते असं गौरीला वाटतंय, असं माझ्या मनात गाणं शूट करत आहे. गौरीला काय मस्त वाटत असेल आता की गौतम असं तिच्याकडे बघून ग साजणीसारखं गाणं म्हणतोय. सो तो ठसका, तो तिचं असणं, ह्याच्याविषयी गौतम म्हणतोय गौरीला असं मला वाटतं. त्यामुळे मला शूट करताना फार स्पेशल वाटत होतं गौरी म्हणून, की वाव काय मजा यार. म्हणजे आपल्या बॉयफ्रेंडनी, आपल्या नवऱ्यानी आपल्यासाठी असं काहीतरी एक गाणं निवडावं की आहा माझी गर्लफ्रेंड अशी आहे, माझी बायको अशी आहे. इतकं कौतुकाने तो गातोय आणि त्यांनी तो बादशाच आहे, तो त्या ढोलच्या गाण्यातही रोमॅन्टिक वाटू शकतो असा आहे. स्वप्नील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे धमाल केली आम्ही आणि त्याचे 17 किलोचे ढोल घेऊन आम्ही 2 दिवस नाचत होतो. धमाल आली फार. आणि मुक्ता, मला आवर्जून सांगायचं, मुक्ता आजारी होती तेव्हा आणि मुक्ताचे पाय सुजले होते कारण ती डे नाईट शूट करून आली होती आणि तरी पण तिने ते गाणं शूट केलं आणि असं शूट केलं आहे की तुम्हाला हा इंटरव्ह्यू पुन्हा ऐकवायला लागेल लोकांना सांगायला की ती आजारी होती. इतक्या एनर्जेटिकली मुक्ताने ते गाणं शूट केलं. सो हॅट्स ऑफ टू हर. जाता जाता गौतम गौरी काय सांगू? 7 डिसेंबरला मुंबई पुणे मुंबईचा 3रा भाग येतोय. पहिली मराठी फिल्म आहे ज्याचा 3रा भाग आहे आणि आम्ही आवाहन करणार नाही आहोत कारण तुमचा सिनेमा आहे, तुम्ही तो जाऊन बघणारच आहात. पण आवर्जून आम्हाला प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला. म्हणजे 4थ्याची तयारी सुरू करता येईल.